मुस्कुराए, मिलो तो आँख चुराए, हमें क्या हो गया है रे, हमको क्या हुआ है, हमें क्या। ओके, तर नमस्कार जय महाराष्ट्र भावनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर भावनो, सुरुवातीला बीट बुकमार्क प्रीसेट आणि सेक इफेक्ट प्रीसेट दोन्ही तुम्ही तुमच्या अलाइट मोशनमध्ये इनपुट करणार। आपण आपल्या वेबसाईटवर दिलेले आहे, ठीक आहे। वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। तर आता ह्या दोन प्रीसेट इनपुट करून घ्यायचं आहे, सोबतच व्हिडिओमध्ये वापरलेले जे काही मटेरियल असेल ते सर्व तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्याशिवाय आपल्याला व्हिडिओ बनवणं थोडं अवघड जाऊ शकतं। ओके, आता अशा पद्धतीचं तुमचं सर्व झाल्याच्या नंतर व्हिडिओ बनवताना या ठिकाणी बीट मार्कला ओपन करायचं आहे। बघू शकता बीट मार्क काय अशा पद्धतीची आपली असणार आहे। या ठिकाणी मी तुम्हाला एक इमेज वगैरे ॲड करून दिलं असणार आहे। पुढे काय अशा पद्धतीच्या इमेजेस वगैरे असणार आहे। तर आता सुरुवातीला प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी ज्या फोल्डरमध्ये तुम्ही तुमचे इमेजेस वगैरे ठेवले असेल तो फोल्डर सारी करून घ्यायचा आहे। इमेज ॲड करायचा आहे, ठीक आहे। जर सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला इमेज ॲड करायचं नाही, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून या ठिकाणी जे काही मी व्हिडिओ देईल तुम्हाला तो व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे, ठीक आहे। ओके, तर बघू शकता अशा पद्धतीचा आपला जे व्हिडिओ तुम्ही ॲड केला असणार आहे ते या ठिकाणी बरोबर लिरिक्स वगैरे या ठिकाणी येऊनच जाईल आपली, काही विषय नाही। बघू शकता अशा पद्धतीचे असणार आहे आणि बरोबर अशा पद्धतीने या ठिकाणी दिसून जाणार आहे। तर आता काय करायचं आहे आपल्याला, हे जे ग्रुप असणार आहे, ग्रुप जे असणार आहे याला इथं राहू देऊ शकता। त्याआधी या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, बिल्डिंग अँड ओपॅसिटीमध्ये जायचं आहे, लाईटमध्ये क्लिक करून स्क्रीन करून घ्यायचं आहे। ओके, स्क्रीन केल्याच्या नंतर बघू शकता आपला इमेज वगैरे या ठिकाणी दिसत आहे। तर आता हा इमेज तुम्हाला तुमच्या मॉडेलचा किंवा तुमचा स्वतःचा ॲड करायचा असेल, ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। नंतर या ठिकाणी जे इमेज असणार आहे क्लिक करायचं आहे, किंवा आपल्याला या ठिकाणी खाली येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे, जे इमेज हवा आहे तो ॲड करायचा आहे। मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे। या ठिकाणी याला अशा पद्धतीने रोटेट करून घ्यायचं आपल्याला 90पर्यंत, ठीक आहे। त्यानंतर हे जे इमेज असणार आहे ते इमेज आपण या PNGच्या अशा पद्धतीने खाली घेऊन घेणार आहोत। नंतर आपण या PNG बरोबर येऊन इमेजचा एक्स्ट्रा पार्ट अशा पद्धतीने कट करायचा आहे, ठीक आहे। त्यानंतर हे जे इमेज असेल आपण यामध्ये अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करणार। ओके, इतकं झाल्याच्या नंतर बॅक यायचं, इथून बघू शकता आपला इमेज या ठिकाणी चेंज होऊन जाईल, ठीक आहे। आता इतकं झाल्याच्या नंतर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला सोडून द्यायचं आहे एक बीट, पुढे इथे यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे, इमेज ॲड करायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे, पुढच्या बीटवर येऊन एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे, ठीक आहे। आता अशा पद्धतीचं होऊन जाईल। हा पण इमेज आपण या व्हिडिओच्या खाली ठेवून घेणार, ठीक आहे। बघू शकता अशा पद्धतीने दिसून जाईल। काय आता व्यवस्थित दिसत नाही, बट आपण करूया याला नंतर। पुन्हा प्लसवरती क्लिक करायचं आहे, ते या ठिकाणचं एक बीट सोडून आपल्याला 8-3पर्यंत यायचं आहे। पुन्हा एक इमेज ॲड करायचा आहे, 3 डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया आणि एक्स्ट्रा पार्ट अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे, ठीक आहे। इमेज कधी पण आपण या व्हिडिओच्या खाली ठेवणार आहे, ठीक आहे। बस आता अशा पद्धतीने सर्व तुम्ही जे काय असणार आहे ते इमेजेस इथं ॲड करून घ्यायचे। तर चला ॲड करून घेतो मी आधी। ओके, तर बघू शकता इमेज आपण ॲड करून घेतलेले आहेत। जर हा व्हिडिओ तुमचा खाली असेल तर असं लॉंग प्रेस धरून सर्वात वरी घेऊन घ्यायचं आहे तुम्ही, ठीक आहे। आता बघू शकता अशा पद्धतीने आपलं झालेलं आहे। त्यानंतर पुन्हा प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवर जाऊन एक रेक्टँगल अशा पद्धतीने ॲड करायचं आहे, स्ट्रीस टू कंपोज एरिया करून घ्यायचा आहे, कलर आणि फिल्ममध्ये जायचं आहे, ग्रेडियंटचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, ब्लॅक कलर खालच्या बाजूला घ्यायचा आहे आणि व्हाईट कलर वरी अशा पद्धतीने ठेवून ब्लॅक कलर अशा पद्धतीने कमी करून घ्यायचा आहे। नंतर भावनो हे जे रेक्टँगल असेल या व्हिडिओचे आपण अशा पद्धतीने खाली घेऊया, ठीक आहे। अशा पद्धतीने आपलं होऊन जाईल। त्यानंतर शेवटला येऊन याची साईज शेवटपर्यंत वाढून घ्यायची अशा पद्धतीने। बघू शकता आता आपली लिरिक्स व्यवस्थित दिसत आहे, ठीक आहे। इतकं झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपण एक ग्रुप ॲड केलेला असणार आहे, ठीक आहे। या ठिकाणी या ठिकाणी आल्याच्या नंतर हे जे असणार आहे आपलं रेक्टँगल आपण ॲड केलेले, इथून आपल्याला मधातून अशा पद्धतीने कट करायचं आहे आणि इथून अशा पद्धतीने कट करून याला आपण अशा पद्धतीने व्हिडिओच्या खाली घेणार। ओके, बघू शकता अशा पद्धतीने आपलं होऊन जाईल। आता इतकं झाल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही इथून पण अशा पद्धतीने कट करू शकता। आता इतकं झाल्याच्या नंतर इमेजेसमध्ये आपण इफेक्ट लावूया। त्यासाठी बॅक यायचं आहे, सेक इफेक्टला ओपन करायचं आहे, आपण दिलेलं आहे आपल्या वेबसाईटवर, तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। नंतर व्हिडिओ या इमेजमध्ये क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आहे आणि वर 2 HDRचे इफेक्ट दिलेला आहे, इथून कॉपी टू लेअर करून घ्या
आता बॅक यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला बीट मार्कला ओपन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता बीट मार्कमध्ये आल्याच्या नंतर सुरुवातीला इथं पेस्ट टू लेअर करायचं आहे. आता पेस्ट टू लेअर केल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता इमेज असणार आहे, क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जायचं आहे, पेस्ट इफेक्ट. ठीक आहे. अशा पद्धतीने जे काही इमेजेस असेल सर्व इमेजेसला इफेक्ट लावून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर चला या ठिकाणी मी लावून घेतो आधी. ओके, तर इफेक्ट लावून झाल्याच्या नंतर आपला व्हिडिओ रेडी असणार आहे. त्यानंतर लास्टला येऊन हे जे आपण CC प्रीसेट 2 ॲड केले असणार आहे शेवटपर्यंत खेचून घ्यायचे आहे, म्हणजे आपला HDRचा इफेक्ट अशा पद्धतीने लागून जाईल. आता व्हिडिओ रेडी असणार आहे, सेव्ह करायचा आहे. त्यासाठी एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करा. व्हिडिओची साईज 720 किंवा 1080 ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ फोनच्या गॅलरीत सेव्ह होईल. सोपा होता, आवडला असं लाईक झालंच पाहिजे. बाय.